तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जर बघाल ना, तुम्ही वेळ येते की तुम्ही फोनवर किती तास बोललात, मेसेजवर किती वेळ घालवला, व्हॉट्सअपवर, आणि सोशल मीडियावर किती तास घालवले. ते तुम्ही रोज जर चेक कराल तर तुमच्या लक्षात येईल की दुसऱ्यांच्या आयुष्यात काय करताय हे बघण्यात तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ असाच वाया घालवताय खूप जास्त. आणि ते डिप्रेशनचं कारण आहे. तुम्ही इन्व्हाइट करताय डिप्रेशनला की ही इतकी मज्जा करते, ती तितकी मज्जा करते, मी काय करते मोबाईलवर बघत बसले. अरे तू तेच तू करतेस ना, तू कर ना, म्हणजे तुला कोणी, पण तुला आवडतंय दुसरे मज्जा करताय ते बघायला. मी ठरवून ठेवलंय माझ्या आयुष्यातला म्हणजे 24 तासांमधला 1 तासाच्या वर तास सोशल मीडियाला नाही गेला पाहिजे, हे मी ठरवलंय. म्हणून मी कमेंट्स वाचत नाही, मी किती शिव्या खाते माझ्या फॅन्सचे, पण डीएम्स वाचत नाही, मी काही करत नाही. पण माझं काय म्हणणं आहे की तुम्ही ठरवून घ्या 2 तास रोज सोशल मीडियाला, ओके, पण ते 2 तास एक्सिड नाही झाले पाहिजे. मोबाईल आपोआप तो वाजला पाहिजे आणि तुम्ही ठेवला पाहिजे बाजूला, एवढं ठरवून घ्या. नाहीतर तुम्ही खरंच वन फाईन डे डिप्रेशन मध्ये जाल. कारण आपण आनंदी आहोत ह्याच्यावर आपला पटकन विश्वास बसत नाही. दुसरे आनंदी आहेत त्याच्यावर आपला पटकन विश्वास बसतो, आणि त्यांचा आनंद बघून आपल्याला वाटतं की आपण दुःखात आहोत. ऍक्च्युली असं नसतं, सगळ्यांचं सगळं तेच चाललेलं असतं. तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये आनंदी आहात, लोक त्याच्यामध्ये कदाचित दुःखी असतील, ते ज्या फील्डमध्ये खुशी आहेत ते तुमच्या ह्याच्यात थोडं कमी असेल, पण हे सगळं सगळ्यांचं सेमच आहे. सो चिलॅक्स.